तुमचं नाव? रोहन बावस्कर. तुमची फिल्म आलेली आहे. माझी फिल्म आहे एप्रिल मे 99. एप्रिल मे 99. कसं वाटतं तुम्हाला की गोवा स्टेट फिल्म फेस्टिवलला तुमची फिल्म लागलेली आहे आणि हाऊसफुल झालेलं आहे? आनंद आहे ऑफकोर्स, कारण की हे माझं ॲज अ डेब्यू फिल्मला जेव्हा आपण एखादी फिल्म करतो त्यावेळेस असं असतं ना की एखाद्या फेस्टिवलला किंवा एखाद्या सिनेमा थिएटरमध्ये जेव्हा त्या फिल्मचं कौतुक होतं, ते कौतुक झाल्यावरती ते ऐकायला प्रत्येक डिरेक्टर किंवा तो क्रू असेल मेंबर किंवा कास्ट मेंबर असेल तो आनंदी असतोच. कारण की पहिल्या फेस्टिवलला जेव्हा एखादी फिल्म ॲप्रिशिएट केली जाते, खास करून ज्या पद्धतीचं आज हाऊसफुल होतं, डेफिनेटली आनंद नक्कीच झाला आहे. थोडक्यामध्ये एक सांगेल का सारांश फिल्म कशाबद्दल आहे ती? तर आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अजूनही किंवा लहानपणी आपण आपल्या एप्रिल मेच्या सुट्ट्या ह्या आपल्या आनंदात घालवलेल्या आहेत. मग कोणती मामाच्या गावी असतील, कधी काकाच्या गावी असतील किंवा कधी आजोबांच्या गावी असतील, तर त्या सुट्ट्यांवरती हा सिनेमा आहे. आणि त्या आपल्या सुट्ट्या आपण कशा घालवायचो 1999 सालात 90 दशकामध्ये, तर त्या बिफोर मोबाईलचं जग किंवा बिफोर इंटरनेट आपण किती आनंदात मस्ती मजेत आपण अख्खं वेळ घालवायचो, त्याच्यावरती हा अख्खा सिनेमा आहे. ओके. ज्याप्रमाणे प्रमोशन झालेलं आहे तुम्हाला वाटतं का हे मराठी पिक्चरांचं प्रमोशन ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे ते झालेलं आहे? तुम्हाला हो, डेफिनेटली झालंय. कारण की आम्हाला इंडस्ट्रीकडनं पण खूप प्रेम मिळालं. मराठी इंडस्ट्रीकडनं असेल, हिंदी इंडस्ट्रीकडनं असेल आणि आपल्या पूर्ण फ्रेटर्निटीकडनं असेल, खूप जास्त प्रेम मिळालं आणि ह्याला खूप जास्त अप्रिशिएट केलं पाहिजे. थँक्यू.